याच्या प्रवेशद्वारच्या पुढं आलोय आपण आता. तर चालूया आपण, स्टार्ट करूया आता. आणि गाडी आपली कुठपर्यंत जाते माहीत नाही. आणि मग तिथून तर आपल्याला वर चालतच जायचं आहे. तर पूर्णपणे आपण एन्जॉय करू. आणि महेश भाऊ कसं वाटतंय? खूप सुंदर. आणि तुम्ही सगळेजण तयार राहा वरतीचे सगळे अवशेष बघण्यासाठी. तर बघूया आपण प्राचीन काळातल्या कोणत्या कोणत्या वस्तू आहे आणि प्राचीन काळातलं काय काय वर दरवाजे असेल, काय पायऱ्या असेल, तर सर्व प्रकारचं आपण बघूया प्राचीन काळातलं काय काय वर. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्कीच बघा आणि कमेंट पण करत राहा की कसं वाटतोय ब्लॉग, काय काय. तर चालूया आता, निघूया. अरे त्याच्या समोरच जर कोणी नवीन येत असेल किंवा किल्ल्याची जर माहिती नसेल कोणाला, तर अशा प्रकारे त्यांनी मॅप पण दिलेला आहे. आणि आत्ताच सांगितलं महेश भाऊनी की 600 मावळ्यांनी चढायचं आहे आणि आम्ही इकडेच टाइमपास करत. उतरायचं कसं त्याचं पाहू. तर आता चढलं तर खरं आहे, पण मग उतरता येत नाही. उतरायला भीती पण खूप वाटते, जागा पण नाही. हा खूप वर आहे. तर ही गुफा आहे, याच्यात बघूया आपण काय आहे आणि काय नाही. तर बघू शकता तुम्ही, असं शिवलिंग आहे. पुरातन काळातलं शिवलिंग आहे. पाणी वगैरे पाऊस नसल्यामुळं, खूप सारं ऊन असल्यामुळं हे पाण्याचा उपसा झालेला नाही आहे किंवा हे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे खूप सारं खराब झालं आहे. त्याच्यानंतर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही बघू शकता, एक बोक्सा आहेत ना, तिथं वरून येण्यासाठी सीडी पण आहेत, पायऱ्या पण आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कशासाठी असेल ते? तर ते कन्फर्म माहीत नाही आपल्याला, पण मग इथं मावळे येऊन इथून निरीक्षण करत असतील शक्यतो. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर शिवलिंगचं दर्शन घेऊन आपण पुढं चालूया. याच्या समोर एक झाडाखाली पण पुरातन काळातलं शिवलिंग आहे, बघू शकता तुम्ही. ते एवढं जुनं आहे की जे आपण पूर्णपणे शिवलिंग असतं त्याला मध्ये लिंग असतं ते सुद्धा नाही आहे. तुम्ही बघू शकता, खूप सारं पुरातन काळातलं शिवलिंग आहे. जे पण श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. बघू शकता मारुती रायांचं पण या ठिकाणी मूर्ती जी आहे ती आहे, त्यांचं पण आपण दर्शन करूया. बघू शकता तुम्ही, आपण श्रीराम मंदिरामध्ये आल्यानंतर इथं एक बाबाजी आहेत, त्यांनी आमच्यासाठी चहा वगैरे बनवला. ते इथं सेवा करतात. इथं आरती असेल, सकाळची आरती असेल किंवा संध्याकाळची आरती असेल, ते इथं आरती वगैरे सगळं करतात. तर बघू शकता त्यांनी आमच्यासाठी चहा वगैरे पण ठेवला आहे. फॅन वगैरे पण आम्हाला लावून दिलं आहे बाहेर खूप ऊन असल्यामुळं. तर बघू शकता कशा प्रकारचं हे जे मंदिर आहे, खूप प्राचीन काळातलं असं जे मंदिर आहे.
तर तुम्ही बघू शकता जे सेवेकरी आहेत त्यांनी आमच्यासाठी चहा वगैरे खूप सुंदर असं सेवा दिली आहे. बघू शकता तुम्ही ते पण आपल्या इथं चहा घेत आहे आमच्यासोबतच. तर चला आपण चहाचा आस्वाद घेऊ आता. जोनी टॉससाठी कोणता मोबाईल आणलाय? मोबाईल दाखव, मोबाईल टॉससाठी महेश भाऊनी मोबाईल एमर्जन्सी मोबाईल घेऊन आले. तर आता आम्ही जस्ट चहा वगैरे घेतला. इथले जे सेवेकरी आहेत त्यांनी आमच्यासाठी चहा वगैरे बनवला होता. ते बोलले की धूप को गर्मी से गर्मी मारती है, तर त्यांनी चहा बनवला आहे आमच्यासाठी. तर आता इथून एकदम छोटीशी जागा आहे खाली जायला आणि ते बाबांनी सांगितलं की खाली पाण्याची टाकी आहे. तर आम्ही खाली सर्वजण जाणार आहे. तर बघूया आता काय कसं टाकी आहे खाली बघूया. तर चला आपण जाऊया. इकडून जी छोटीशी जागा आहे त्या पण ते खाली उतरलेत. ते इथून पण मोठीशी जागा आहे जाण्यासाठी. तर चला आपण जाऊया खाली बघूया. खूप स्वच्छ असं हे जे पाणी आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण खोली दिसते पाण्याची. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारची जी आहे ती टाकी आहे. तर बघू शकता तुम्ही असं खूप स्वच्छ असं हे पाणी पूर्ण तळ दिसतोय पाण्याचा. आणि ते आता मग अशी जी आपण पाहिलं तिकडून छोटीशी जायला जागा होती. तर मित्र गेले तिकडनं लाईट चमकवतील. बघूया आता आपण. ते चालेल. तर बघू शकता ते मित्र आले त्या साईडने. तर बघू शकता तुम्ही त्या साईडनी येण्यासाठी तिथं जागा आहे. बघू शकता हे मित्र आलेत आपले तिथं. अशा प्रकारच्या ह्या ज्या आहे वरती याच्या वरती मंदिर आहे आणि श्रीरामांच्या मंदिराच्या खालीच टाकी बनवली. तर 3 टाक्या आहेत त्या आणि इतके मस्त थंडगार असे दगड झाले तुम्ही बघू शकता. खाली काय बीच की दीवार पे आ गए.